मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश. रस्त्याजवळील विहिरीला कठडा नसल्यानं अपघात. घटनास्थळी जाऊन सविस्तर माहिती घेणार आमदार उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरील बैठकीला 4 खासदार गैरहजर. वाकचौरे, निंबाळकर, संजय देशमुख आणि आष्टीकर बैठकीला प्रत्यक्ष गैरहजर. ठाकरेंच्या खासदारांबद्दल संशय कल्लोळ. आम्ही सारे वाघच म्हणत राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या. 9च्या 9 खासदार ठाकरेंसोबत असल्याचा दावा. लवकर आम्हीच ऑपरेशन लांडगा राबवणार असल्याचं उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातून पुन्हा डावललं. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस. कर्जमाफीच्या अटीविरोधात रोहित पवार आक्रमक. महाजनांशी भेट होईपर्यंत सलाईन लावणार नाही, रोहित पवारांची भूमिका. रोहित पवारांचं आंदोलन राजकारणासाठी नाही, हा लढा शेतकऱ्यांसाठी. मनोज जरांगेंचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा. पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवारांची विचारपूस. मुंबईत जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला. घाटकोपर दादरनंतर आता गिरगावातही पांढऱ्या पट्टीचा वाद. संतप्त मनसैनिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. कुणीही कुठल्याही समाजाला एकमेकांच्या समोर उभं करू नका. पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकारण करणाऱ्यांना मतं मिळत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला. पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल. रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा. पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट. गस्त वाढवण्याच्या सूचना. संजय राऊतांकडून राज ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण. राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत हातात हात घालून काम करावं. ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, राऊतांचं विधान. अमरावती विधान परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज. हर्षदीप देशमुख ऑनलाईन प्रचार करणार. वरिष्ठांनी अजूनही वंचितला पाठिंबा दिला नाही, देशमुखांचं भाष्य. तुकाराम मुंडेंच्या बदलीचे धंदे बंद करा, अन्यथा मी सरकारच्या मागे लागणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. तुकाराम मुंडे भेसळ करणाऱ्यांना नीट करतील, जरांगेंची प्रतिक्रिया. स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम. महावितरणच्या मेसेजमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप. स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप. हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे केळी बागा भुईसपाट. गोंदियामध्ये 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर बुलढाण्यामध्ये शेत पिकांसह सोलार पंप आणि गोठ्यांचं नुकसान. पंचनामे करण्याची मागणी. एल निनोमुळे पर्जन्यमानामध्ये घट. धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा. पाण्याची आवर्तनं तत्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. इगतपुरीच्या आदिवासी पाड्यावरील नागरिकांची पाण्यासाठी वणवण कायम. कामडवाडीमधील विहिरींनी तळ गाठला. खोल विहिरीमध्ये उतरून उंजळीनं गढूळ पाणी भरण्याची आदिवासी बांधवांवर वेळ. कोल्हापूर शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा, तर जळगावच्या जामनेरमध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरमधून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नॉर्थ कोस्टल रोडचा आढावा. वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी. महापौर रितू तावडेंसह आशिष शेलार उपस्थित. वेस्टर्न एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी कमी होणार. लातूरच्या औसाजवळ कार आणि क्रुझरचा अपघात. क्रुझरला मागून येणाऱ्या कारची जोरदार धडक. अपघातामध्ये 3घांचा मृत्यू. क्रुझरमधील 10 प्रवासी जखमी.